काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेतली। आंदोलनकारी विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून दडपशाहीच्या संदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली। या बैठकीला नसीम खान, आमदार भाई जगताप उपस्थित होते। आंदोलनकारी विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून सुरू असलेल्या दडपशाहीच्या घटना थांबवण्यावर या संदर्भात चर्चा झाली। कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयामध्ये उद्या सुनावणी होणार आहे। आंदोलकांनी दिल्लीला ओलीस धरल्याचा जनहित याचिकेतून आरोप आहे। अनेक रस्ते अडवल्याने सामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागल्याचा आरोप करण्यात आला आहे। वकील वरुण कुमार सिन्हा यांनी या संदर्भातली याचिका दाखल केली आहे। मुंबई महापालिका प्रशासनाचा आणखीन एक नवा फतवा आता काढण्यात आलाय। राणीबागेतील मॉर्निंग वॉक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। वर्षानुवर्ष सुरू असलेले मॉर्निंग वॉक बंद केल्याने स्थानिकांमध्ये रोष व्यक्त होतोय। महापौर निवासस्थानामुळे सुरुवातीला एक प्रवेशद्वार बंद करण्यात आलेले, तर आता थेट मॉर्निंग वॉक पास वितरण आणि नूतनीकरण बंद करण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे। भारत टॅक्सी सेवा लोकार्पण सोहळ्यासंदर्भातली अपडेट आहे। महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने भारत टॅक्सी सेवेचं लोकार्पण होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सेवेचा शुभारंभ होणार आहे। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली। सहकार क्षेत्राच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक सेवेला नवी दिशा देण्याचा उपक्रम यावेळी राबवण्यात आला। अखेर मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळाली। करपू लागलेल्या पिकांना जीवनदान मिळालं। शेतातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रईस शेख यांनी। महिना कोरडा गेला आणि दडी मारून बसलेल्या पावसाने जुलैच्या अखेरीस दमदार हजेरी लावली। या 3 दिवसापासून नाशिकच्या ग्रामीण भागात पावसाची संततधार सुरू असल्याने पावसाअभावी धोक्यात आलेल्या पिकांना जीवनदान मिळाले। मी सध्या मनमाडजवळ एका शेतात आले असून आपण पाहू शकतात की या शेतात शेतकऱ्यांनी मका पेरला होता, पण पावसाअभावी हे पीक धोक्यात आले होते। पण गेल्या 3 दिवसापासून पावसाची संततधार सुरू असल्याने या पिकांना जीवनदान मिळाले। पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या नव्हत्या। पाऊस सुरू झाल्याने पेरण्याचा मार्गही मोकळा झाल्यातून अद्याप नांदगाव, चांदवड, येवला या भागात पावसाने दमदार हजेरी न लावल्याने नदी, नाले, ओढे अद्याप कोरडे आहे। त्यामुळे या तिन्ही तालुक्यात पाणी टंचाई कायम असून पुढील काळात दमदार पाऊस होऊन पाणी टंचाई दूर व्हावी अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत। रईस शेख, लोकशाही मराठी, मनमाड, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।